शिखांचे 10वे आणि शेवटचे गुरु श्री गुरु गोबिंद सिंगजी महाराज यांची आज जयंती आहे। आज त्यांची 358वी जयंती साजरी केली जाते। नांदेड ही श्री गुरु गोबिंद सिंगजी महाराज यांची कर्मभूमी आहे आणि नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात दरवर्षी मोठ्या उत्साहात त्यांची जयंती साजरी केली जाते। गुरु महाराजांच्या जयंती निमित्त नांदेडच्या गुरुद्वारात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। गुरु महाराजांच्या जयंतीनिमित्त गुरुद्वारात दर्शनासाठी शीख भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। आणि थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी मुजीब शेख आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। मुजीब, आज गुरु गोविंद सिंगजी महाराज यांची जयंती आहे आणि खरं तर धार्मिक कार्यक्रमांचं तिथे आयोजन केलेलं आहे। उत्साह दिसून येत असेल, काय वातावरण आहे? अगदी बरोबर आहे। आता मी आहे नांदेडच्या श्री हजूर साहिब सचखंड गुरुद्वारामध्ये आणि आज आपण पाहतोय की शीख धर्मांचे 10वे गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांची जयंती आणि अत्यंत उत्साह या गुरुद्वारामध्ये दिसून येतो। नेहमीप्रमाणे भाविक जे त्यांची संख्या खूप अधिक प्रमाणामध्ये आहे। फक्त नांदेडचेच नाही, पंजाब, हरियाणा आणि देशभरातले हजारो भाविक आज नांदेडमध्ये दाखल झालेले आहेत इथं मत्था टेकण्यासाठी। नांदेड ही गुरु गोविंद सिंगजी महाराज यांची कर्मभूमी आहे। इथूनच त्यांचं परलोक गमन झालेलं आहे। त्यामुळे नांदेडचा हा गुरुद्वारा शीख धर्मांसाठी दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते। आयुष्यातून एकदा तरी नांदेडला यावं आणि इथे मत्था टेकावा अशी प्रत्येक शीख धर्मियांची इच्छा असते। आणि आज गुरुद्वाराच्या श्री गुरु गोविंद सिंगजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने इथं वेगवेगळे धार्मिक कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलेले आहे। श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांनी 1708 साली जेव्हा त्यांच्या जीवनाचा अंतिम काळ सुरू होता त्याच काळामध्ये देहदारी गुरुची जी परंपरा होती ती बंद केली होती, ती संपुष्टात आणली होती आणि गुरु मानियो ग्रंथ म्हणजे ग्रंथ साहिबला गुरु माना असे आदेश दिले होते। आणि तेव्हापासून संपूर्ण शीख धर्मांमध्ये देहधारी गुरूंची प्रथा बंद झाली आणि जे गुरु ग्रंथ साहेब आहे त्याला गुरु मानलं जाते। त्यामध्ये जे काही आचरण दिले त्याचं पालन प्रत्येक शीख धर्माला करणं अनिवार्य असं आहे। आणि आजची ही जयंती आहे ती प्रकाश पर्व म्हणून देखील साजरी केली जाते। आज इथे नेमके काय काय कार्यक्रम होत आहेत, माझ्यासोबत माझे एक सहकारी आपण त्यांना विचारूया। भैया, आज क्या क्या कार्यक्रम होते गुरुद्वारे में? आज सुबह सबसे पहले 3 बजे जो हमारे मेन जत्थेदार जी साहब है उन्होंने गुरुद्वारे में आके अरदास करके जो गुरुद्वारे की रीति रिवाज से परंपरागत कीर्तन का उसकी अरदास की। उसके बाद महाराज को आरती की और कीर्तन आरंभ हुआ और गुरु ग्रंथ साहिब जी महाराज का पाठ हुआ, पूजा हुई। उसके बाद गुरु ग्रंथ साहिब जी के महाराज जी के जो पाठों की समाप्ति हुई, आरती हुई और विधिवत रीति रिवाज से जो परंपरा चली आ रही उस मुताबिक पूरी रस्म की गई। आज मेरे ख्याल से प्रसाद में भी कुछ अलग कुछ चीज होती है। आज जो प्रसाद में जो जैसे रोज बनता है उसमें स्पेशली आज पेड़े प्रसाद का स्पेशल तौर पे भोग लगाया जाता है। पेड़े प्रसाद जो स्पेशल तौर पे गुरुपुरब होने के निमित्त से बनाया जाता है। आपण पाहतोय की अत्यंत उत्साह नांदेडच्या गुरुद्वारामध्ये गुरु महाराजांच्या जयंतीसाठीचा आहे। वेगवेगळे कार्यक्रम सकाळपासून सुरू, अजूनही वेगवेगळे दिवसभर कार्यक्रम धार्मिक सुरूच राहणार आहेत। विशेष प्रसादाचं देखील आयोजन करण्यात आले। संध्याकाळी 4 वाजता नगर कीर्तन यात्रा देखील निघणार आहे। बरं मुजीब, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी, या संपूर्ण माहितीसाठी। आणि आता बातमीपत्रामध्ये पाहूयात बातम्या वेगवान स्वरूपात। मुंबई महापालिकेचा